तैयार हो जाइए। लेकिन इससे पहले मैं फिर से एक बार रिक्वेस्ट करना चाहता हूँ, चीफ गेस्ट में से कोई आप शुभाशीर्वाद देना चाहते हैं, मार्गदर्शन करना चाहते हैं तो प्लीज सर, नाइक सर आप उपस्थित आजच्या या ऑक्शनच्या उद्घाटनासाठी सगळे बंधू जमलेले आहेत। या सर्वांना माझा नमस्कार, मोठ्याना आणि छोट्याना माझा आशीर्वाद। मला नाही वाटत वयाने माझ्यापेक्षा कोणी मोठा असेल सांगू शकत नाही। इथे बसलेल्यांपैकी जरी इथे तुम्हाला दिसत असतील तरी ते माझ्यापेक्षा मोठे नाहीत वयाने। हा उमर नाही। मी सांगू माझं वय? हा सांगू का? भले डांबरीकरण करतो आम्ही 15 दिवसाने। हा माझं वय 73 रनिंग 73 रनिंग आहे माझं। कोण आहे? नाही ना? नसो असो, पण परमेश्वराने आज आम्हाला आयुष्य दिलंय, त्यांचे आभार। पण आज जी मला आज गोष्ट इथे सोलकर साहेबांनी आणि आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलविलं आणि खरोखरच आम्ही धन्य मानतो या गोष्टीला की आमची तुम्ही आठवण काढली। आणि योगाने सोलकर शेठ, मी रत्नागिरीला आलो होतो, 2 दिवस झाले रत्नागिरीला येऊन, आणि हा संपूर्ण पिक्चर हे ऑक्शन हे मला पाहायला मिळालं। या ऑक्शनला किंवा अशा कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच आलेलो आहे। पण तुम्हाला सांगेन, गेल्या वर्षी सुद्धा मला या टुर्नामेंटचा निरोप आला होता, अण्णा या आम्ही वाळूवरती बघा जत्रा भरली आहे, संपूर्ण लोक पाहायला आलेली आहेत आणि ही टुर्नामेंट यशस्वी झालेली आहे। आणि या वर्षी सुद्धा मी नक्की शब्द देतो तुम्हाला, 16, 17 आणि 18 3 दिवस मी इथे नक्की असणार, ही टुर्नामेंट पाहण्यासाठी नक्की असणार। कारण हे जे नाव झालंय हे सगळं पूर्णगडचं, हे सगळं तुम्ही केलंय, सोलकर सरांनी केलंय हे सगळं। आणि एवढी टुर्नामेंट भरवणं ही सोपी गोष्ट नाहीये। ही ट्रॉफी बघूनच डोळे बिघडलेत सगळ्यांचे, आणि सगळ्यांना वाटतंय की ही ट्रॉफी आमच्याकडे आली पाहिजे, हवी की नाही? मी जर टुर्नामेंट मध्ये भाग घेतला असताना मीच घेऊन गेलो असतो, पण येत नाही ना। असो, पण प्रत्येकाने विचार करा की आपला 1 नंबर आला पाहिजे, 2 नंबर आला पाहिजे, पण जो 1 नंबर येणार तोच ते घेऊन जाणार ना। मग एका नंबरसाठीच आपण जिद्द ठरायचे की जिंकायचं आहे आपल्याला, आणि ही ट्रॉफी घ्यायची आहे। आणि 50 पहिलं बक्षीस इथे 50,000चं ना, 50,000चं बक्षीस पण आपणच घेऊन जायचं आहे। अशी आताच मला असं माहिती मिळाली की आजची रात्र ही धोक्याची आहे, की आजच्या रात्रीमध्ये काय होईल सांगू शकत नाही, है ना? प्लेयर वगैरे विकत घेतात। मी विचारलं, आणि हे प्लेयर जे तुम्ही घेणार हे फक्त पूर्णगडचेच की गावखडीचे वगैरे? गावखडी आणि पूर्णगड। विचार करा, एका संघामध्ये 14 आहे ना, 14 जण, तर 140 प्लेयर म्हणजे पूर्णगड आणि गावखडीमध्ये आहेत, है ना? जास्त पण असतील, पण मला आनंद होईल कधी माहिती आहे का, एक तरी IPL मध्ये जाऊ दे ह्याच्यातला। जर ह्याच्यातला एक तरी कोण IPL मध्ये गेला, नाव काढलं आमच्या पूर्णगडचं, तर मी सुद्धा त्याला 50,000 रुपये देईन। का? कारण आपल्या पूर्णगडचं त्याने नाव काढलं। छोटा गाव आहे पूर्णगड, गावखडी, पण त्याने त्याचं नाव काढलं, आणि नाव येणार की नाही हो सांगा? आम्ही हक्काने सांगू की हा पूर्णगडचा आहे, सोलकरांच्या नातेवाईक आहे ना? आणखी उचलून धरणार त्याला, आम्ही सुद्धा उचलून धरणार त्याला, कारण आमच्या नाव काढतोय ते। तर ही जी टुर्नामेंट ही भरवली आहे, कमीत कमी मी सांगेन, अंदाज केला मी 10 लाखापेक्षा जास्त खर्च आहे
5 ते 10 लाख आहे ना. बापरे, इथे सांगतायत बघा, है ना, 15 लाख सांगतायत हे. कारण ह्यांना सगळं माहिती असतं, कारण हे सगळीकडे प्रीमियमला जात असतात, कॉमेंट्री करत असतात, आणि 3 दिवस जरी कॉमेंट्री केली तरी घसा बसत नाही. काय काय जादू आहे काय माहिती नाही. हा, म्हणून म्हणून म्हणतात व्हॉइस ऑफ खारवी समाज. योगेश साठी जरा जोरात टाळ्या होऊ दे. काय काय शेर शायरी मारतो, हा, कुठून आणतो शेर शायरी माहिती आहे. हा, खरोखरच मजा आणतो आणि खरोखरच ही टुर्नामेंट बघायला सुद्धा आम्हाला मजा येईल. आम्ही डे नाईट आम्ही टुर्नामेंटसाठी येऊ. जरी 2 दिवस अगोदर नाही आलो तरी फायनल, सोलकर साहेब, फायनलसाठी तरी आम्ही येऊ आणि येणार हे आश्वासन देऊन, तुम्हाला आश्वासन देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. चाणकांनी सांगितलं होतं अण्णा जास्त बोलायचं नाही, मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा.